साबिक़ मरकज़ी वज़ीर ममलिकत राव साहिब दानवे ने आज नांदेड़ का दौरा किया। इस दौरान उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस लेकर नांदेड़ और महाराष्ट्र में बीजेपी और उसके इत्तेहादी पार्टियों को मिली नाकामी की वजूहात का खुलासा किया। उन्होंने कहा कि बीजेपी को नांदेड़ में ही नहीं बल्कि महाराष्ट्र में शिकस्त का सामना करना पड़ा, क्योंकि लोगों ने फैसला किया था कि लोकसभा इंतखाबात में किसको जीतना चाहिए और किसको हारना चाहिए। ये कहना गलत है कि आइंदा असम्बली इंतखाबात में भी ऐसा ही होगा। साबिक़ वज़ीर ममलिकत और बीजेपी पार्टी मुबस्सिर राव साहिब दानवे ने कहा कि वो मराठवाड़ा का दौरा कर रहे हैं ताकि असम्बली इंतखाबात की तैयारियां शुरू की जा सके। दानवे ने यह बताया कि सबको मिलकर बैठकर ओबीसी और मराठा रिजर्वेशन पर मसले का हल निकालना चाहिए। नांदेड़ लोकसभा में बीजेपी की शिकस्त की वजह क्या थी, इसकी वजूहात जानने के लिए पार्टी के मुबस्सिर के तौर पर नांदेड़ आए दानवे ने हफ्ते को नामा निगारों से बात की। गवर्नमेंट रेस्ट हाउस में सहाफ़ियों से गुफ्तगू करते हुए उनका मजीद कहना था कि साबिक़ वज़ीर आला अशोक चौहान जब बीजेपी में आए तो कारकुनों का ख्याल था कि वो नांदेड़ सीट जीत जाएंगे, लेकिन ये लोकसभा इलेक्शन अवाम ने लड़ा था, ये कामयाबी नज़र नहीं आई। इसके नतीजे में बीजेपी को नांदेड़ समेत रियासत में शिकस्त का मुंह देखना पड़ा। हमने अवाम का मैंडेट कबूल किया है। जिस तरह नांदेड़ में अशोक चौहान का असर है, इसी तरह जालना में भी मेरा दबदबा है, लेकिन मुझे भी वहाँ शिकस्त का सामना करना पड़ा। इसकी वजह से ये नहीं कहा जा सकता कि अशोक चौहान के बीजेपी में आने से पार्टी को नुकसान और फ़ायदा हुआ है। ये कहना गलत है कि आइंदा असम्बली इंतखाबात में ऐसा होगा। उन्होंने कहा कि असम्बली इंतखाबात को जीतने के लिए वो मराठवाड़ा का दौरा कर रहे हैं। उन्होंने कहा कि वो अहदेदारों और कारकुनों को नए वलवले से मुत्तहिद करके इलेक्शन लड़ेंगे। क्या मुल्क में बीजेपी का जादू कम हुआ है? इस सवाल पर दानवे ने कहा कि बीजेपी का जादू अभी बाकी है। यही वजह है कि नरेंद्र मोदी पंडित जवाहरलाल नेहरू के बाद तीसरी बार वजीर आजम बने हैं। बीजेपी को कम सीटें ज़रूर मिली, इसलिए कांग्रेस खुश है, लेकिन बीजेपी के पास इंडिया अलायंस से ज़्यादा सीटें हैं। लिहाजा बीजेपी हवा में नहीं है, लेकिन फिर भी ज़मीन पर है, सिर्फ हवा बदल रही है। आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये अपेक्षित असं यश मिळालं पाहिजे होतं, ते मिळालं नाही। परंतु असं असताना सुद्धा या देशातल्या जनतेने भारतीय जनता पक्ष आणि आमच्या मित्र पक्षाला कौल दिलेला आहे आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहे। परंतु काँग्रेसवाले आम्हाला पूर्णपणे बहुमत मिळालं नाही म्हणून आनंद व्यक्त करतायत। परंतु इंडिया आघाडीमध्ये जेवढे काही सगळे राजकीय पक्ष एकत्र येऊन मोदीजीचा सामना त्यांनी केला, त्यांचे सगळ्यांचे मिळून जेवढे कोणी खासदार निवडून आले नाही तेवढ्यापेक्षा जास्त खासदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आणि या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार बनलं। जवळपास ऑक्टोबर सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत। लोकसभेच्या निवडणुकीतून आता विधानसभेच्या निवडणुकीला कार्यकर्त्यांनी कामाला लागावं, यासाठी मी माझ्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा करून मी मराठवाड्याच्या दौऱ्यासाठी आलेलो आहे। आज मी नांदेडला आलो, लातूरला जाणार आहे, धाराशिवला जाणार आहे, बीड मार्गे जालना संभाजीनगर नंतर मी हिंगोली आणि परभणीला जाऊन मराठवाड्यातल्या कार्यकर्त्याला आगामी ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीसाठी तयारीला लागावं, यासाठी आम्ही अशा प्रकारच्या बैठका घ्यायला सुरुवात केली। आणि मला असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरी काही प्रमाणात मतं आम्हाला कमी पडले असतील, साधारणतः 2,48,00,000 मतदान भारतीय जनता पार्टीला झालेलं आहे आणि 2,50,00,000 मतं हे इंडिया आघाडीला पडलेले आहे। त्यामुळे मतामध्ये काही फार अंतर नाही आहे, परंतु जागेतलं जे अंतर आहे त्यांनाही काही फार सगळ्यांना जागा मिळाल्या असं नाही आहे। कोणाला मिळाल्या 8, कोणाला मिळाल्या 9, कोणाला मिळाल्या 12-13, या सगळ्यांचे गोळाबेरीज करून ते एकत्र आकडा करून फुगून सांगतात। परंतु एकूणच जर विचार केला तर ही निवडणूक देशाची निवडणूक होती, काही राज्याची निवडणूक नव्हती। देशभरामध्ये या देशातल्या जनतेनं आम्हाला समर्थन दिलेलं आहे
आणि त्यामुळं आता विधानसभेच्या निवडणुका आम्हाला जिंकण्यासाठी आमचे कार्यकर्ते आता कामाला लागलेले, त्यासाठी हा दौरा आयोजित केलेला आहे. इतकी पडझड झाली. तेव्हा राजकारणामध्ये अनेक कारणं पराभवाला असतात. पराभवाला एक कारण कधीच नसतं आणि त्यामुळे वेगवेगळ्या कारणांना, वेगवेगळ्या गोष्टीनं मतदारांना जो कौल दिला तो आमच्या बाजूना दिला, याचा अर्थ त्यांच्याच बाजूनं सगळा दिला असा बी होत नाही. परंतु आता हा जनादेश आहे तो आम्ही स्वीकारला. जरांगे फॅक्टर हा जो महत्त्वाचा ठरला, खरं तर तो तुमच्याच मूळ जिल्ह्यातनं पुढे आलेला फॅक्टर आहे, तर तुम्ही तो समवू शकला नाही, हे तुमचं अपयश नाही. मला असं वाटतं की कधी कधी असे काही मुद्दे जे येतात की ते मुद्दे कोण्या एकट्याकडून संपू शकत नसतात. त्याला सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन तो समाजाचा प्रश्न म्हणून त्याला सोडवण्यासाठी मदत करण्याची गरज असते. मला असं वाटतं की सरकार म्हणून आमच्या सरकारनं सगळ्या राजकीय पक्षाच्या अनेक बैठका घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु जी काही मागणी होती त्यामध्ये 10% आरक्षण दिल्याच्या नंतरही तो विषय संपू शकला नाही आणि भविष्यामध्ये सरकार या गोष्टीचा विषय करून तोडगा काढेल.